नमस्कार मित्रांनो, राज ठाकरेंना सर्वात मोठा धक्का. महाराष्ट्रात एकच खळबळ. काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया व्हिडिओच्या शेवटपर्यंत. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सर्वात मोठा राजकीय धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगरातील दिग्गज मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. प्रकाश महाजन अनेक दिवसापासून नाराज होते. छत्रपती संभाजीनगरात हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जातोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर मनसेला गळती लागली आहे. अनेक दिवसांपासून पक्षातील नाराजी व मतभेदांमुळे महाजन यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जाते. प्रकाश महाजन हे मनसे 2006 पासून सक्रिय होते. राज ठाकरेंच्या सोबत त्यांनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली. जुलै 2025 मध्ये नाशिकच्या इगतपुरी शिबिरात त्यांना बोलावले नसल्याने नाराजी वाढली. त्याच महिन्यात ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात ते अडकले, पण पक्षाने दुर्लक्ष केले. त्यामुळे नाराजी आणखी वाढतच गेली. प्रकाश महाजन यांच्या रूपाने संभाजीनगरात मनसेला हा मोठा धक्का आहे, कारण महाजन हे स्थानिक नेते म्हणून प्रभावी आहेत. राज ठाकरे यांनी यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. हे प्रकरण मनसेसाठी महापालिका निवडणुकांपूर्वी धोकादायक ठरू शकते. प्रकाश महाजन भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू, माजी खासदार पूनम महाजन यांचे काका आहेत. मनसेला जय महाराष्ट्र करताना प्रकाश महाजन यांनी राजीनाम्याचं नेमकं कारणही स्पष्ट केलेलं नाही. मात्र हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.